कोल्हापुरात खळबळजनक घटना. पतीच्या निधनानंतर वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू. कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 69 वर्षीय उषा मारुती भिवंगडे या आपल्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. विशेष म्हणजे त्यांच्या पतीचे अवघ्या काही दिवसांपूर्वी 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले होते. मूलबाळ नसल्यामुळे त्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. रविवारी रात्री त्यांचे पुतणे परशुराम यांनी तब्येत बरी नसल्याने औषधी देऊन भेट घेतली होती. मात्र सोमवारी सकाळी फोनला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्यांना घराची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला असता उषा भिवंगडे या बेडरूममध्ये निश्चल अवस्थेत आढळल्या. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित अवस्थेत होत्या. मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत. तरीही खबरदारी म्हणून फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा. मात्र अंतिम अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे गंगावेश परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.